आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या शिधा वितरण पद्धतीत मार्च महिन्यापासून महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा परिणाम जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर होणार आहे। हा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत केली जात आहे। जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील 87,064 रेशन कार्ड धारक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील 6,37,114 रेशन कार्ड धारक यांना या बदलाचा लाभ मिळणार आहे। मार्च पासून तांदळाऐवजी मका वितरित केला जाणार आहे। अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू मिळेल। प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 1 किलो मका देण्यात येणार आहे। हा बदल सुरुवातीला 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे। हा बदल मार्च महिन्यापासून लागू करण्यात येईल। जिल्ह्यात मका खरेदी प्रक्रिया 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर खरेदी केलेला मका रेशन दुकानांमार्फत वितरित केला जाईल। दरम्यान या निर्णयामुळे काही लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। मकाचं काय करायचं असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय। ग्रामीण भागात मका दळून भाकरी किंवा इतर पदार्थ तयार करण्याची पद्धत प्रचलित असली तरी शहरी भागातील कुटुंबांना त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शनाची गरज भासत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।